हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तो मित्रांनो, जी DHS DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी गट क आणि गट ड संवर्गाची सरळ सेवा 2023मध्ये जी की झाली होती डिसेंबर नोव्हेंबर बघा नोव्हेंबर 30 तारखेपासून ते डिसेंबर 12 तारखेपर्यंत 108 परीक्षा केंद्रांवर झाली। त्यासाठी एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे। कशासाठी? विषय कागदपत्र पडताळणी या कागदपत्र तपासणीसाठी 4 तारखेचं होतं हे, बट हे वेबसाईटवर आताच मिळालेलं आहे। त्या अनुषंगाने याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे उमेदवारांनी जे सोडवलेले जे उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर शीट तुम्हाला हे 15 तारखेला काय म्हणजे अवेलेबल करून दिलेलं होतं आणि यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या उत्तर तालिकेवर आक्षेप होता, म्हणजे चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय। त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी हरकत असल्यामुळं आक्षेप नोंदवला 18 तारखेपासून ते 20 डिसेंबरपर्यंत 2 दिवस ते लिंक ओपन होती। त्यानंतर आता सध्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सदर प्राप्त आक्षेपाबाबत म्हणजे जेवढे प्राप्त आता एक 4 दिवसापूर्वी DHSनी किती आक्षेप आले होते, म्हणजे पर्टिक्युलर जे 11,000 पदं होते, तर वेगवेगळे काय म्हणतो त्याला पदांसाठी वेगवेगळे परीक्षा झालेल्या होत्या। तर प्रत्येक पदाकडून बऱ्याच पदांकडून आक्षेप गेलेले होते आणि त्याचे किती आक्षेप आले होते त्याची एक लिस्ट आपल्याला मिळाली। तर त्यासाठी आता त्यांनी काय म्हटलेलं आहे TCSनी की सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीने समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेला आक्षेप किंवा हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदाच्या अंतिम आन्सर कीज व उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे। आता यांनी काय म्हटलेलं आहे की डेफिनेटली लवकरातच लवकर, इथे वेळ दिलेला नाही आहे, लवकरात लवकर म्हणजे विदिन 7 डेज, म्हणजे आपण असं पकडून चालू शकतो की याच वीकमध्ये पॉसिबिलिटी आहे, याच वीकमध्ये टिल द सॅटरडे और नाहीतर मग थोडंसं 2 दिवस पुढे पण जाऊ शकतं की जे आक्षेप घेतले होते आणि जी समिती त्यांनी स्थापन केली होती TCSनी आक्षेपाबाबत, त्या समितीने सुद्धा स्वीकृत केले की नाही हा MCQ रॉंग झाले। तर ते रॉंग झालेले MCQ TCS कडून या परीक्षेकडून ते आता तुम्हाला चेंज करून तुमच्या या आन्सर शीटमध्ये किंवा उत्तर तालिकेमध्ये म्हणजे तुम्ही लॉग इन करून बघू शकता। बट ते झालं का, कधी होणार आहे याविषयी याच्यामध्ये कुठलंही याच्यामध्ये सांगितले नाही की या डेटला आम्ही सुरू करू, पण डेफिनेटली याच्याविषयी सुद्धा साईटवर येऊन जाणार की नाही बाबा तुम्ही बघू शकता लॉग इन करून। पण तुम्हाला कुठे बघायचं आहे, जिथे तुमची ID आणि पासवर्ड टाकायचा, तुमची आन्सर शीट रिवाईज आन्सर शीट बघायची। ज्या लोकांनी हे केलेलं आहे काय म्हणतो त्याला तुम्ही आक्षेप नोंदवलेला आहे तर डेफिनेटली त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये चेंज होईल, कारण याच्यामध्ये प्रत्येक जसं आता जर एका शिफ्टमध्ये जर एक्झाम झाली असेल, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्टमध्ये, तर याच्यामध्ये प्रत्येकाची क्वेश्चन ID वेगळी होती। क्वेश्चन ID वेगळी होती। तर डेफिनेटली आपण बघूया की ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आणि ज्यांनी आक्षेप नाही घेतला तर त्यांचेसुद्धा चेंज होतील का, थोडंसं याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे, होईल की नाही होईल। बट ज्यांनी डेफिनेटली आक्षेप घेतला आहे आणि समितीने ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांचे डेफिनेटली जे क्वेश्चन्स पहिले रॉंग झाले होते आता ते राईट करून डेफिनेटली तुम्हाला मिळतील, जर ते खरंच जे तुम्ही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स दिलात आणि समितीने सुद्धा ग्राह्य धरले की नाही बाबा बरोबर आहे ते MCQ, तर तसे ते रिवाईज आन्सर कीज लवकरातच लवकर तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार असं याच्यामध्ये नोंद केलेली आहे, फक्त डेट याच्यामध्ये नाही म्हटलेलं आहे। आता दुसरी गोष्ट काय म्हटलेली आहे याच्यामध्ये की प्रसिद्ध केलेल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। तर याच्यामध्ये कुठलंही पद असो, जर त्या पदाचं एका किंवा जास्त शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली असेल तर नॉर्मलायझेशन होणार, हे आपल्याला पहिलं सांगितलं आहे। आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट येणार,
नॉर्मलायझेशन झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागणार, ओके, जी की कॉमन मेरिट लिस्ट असणार, म्हणजे प्रत्येक पदासाठी. आता ते कुठलंही, आता बघा प्रत्येक जवळपास 7 ते 8 विभागानुसार आपल्याला DHSचे पदं भरणार आहेत, ओके. जसं नागपूर, अकोला, औरंगाबाद, म्हणजे संभाजीनगर, त्याच्यानंतर आपलं पुणे, कोल्हापूर, नाशिक, रायगड, अशा पद्धतीचे वेगवेगळे हे होते, काय होते, विभाग होते, ओके. तर विभागाची जी यादी आहे ही नंतर लागणार, ओके. याच्यामध्ये नंतर लागणार, सांगणार मी तुम्हाला. पहिलं तुम्हाला जर तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये जर स्टाफ नर्सचं जर ते वेगळं, प्रायव्हेटची वेगळी मेरिट लिस्ट लागेल आणि गव्हर्नमेंट स्टाफ नर्सची वेगळी, ओके. तसंच सेम बाकीच्या याच्यासाठी सुद्धा त्यांची वेगळी मेरिट लिस्ट पूर्ण, म्हणजे समजा नागपूरचा असो, कोल्हापूरचा असो, पुण्याचा असो, अशी ही 1, 2, 3 पासून एक जवळपास 50,000 स्टुडंटची अशी काय लागेल इथे मेरिट लिस्ट लागेल. कारण आपल्याला माहिती आहे, सॉरी, म्हणजे 14,000 आपले यांचे गव्हर्नमेंटचे स्टुडंटची 14,000ची यादी वेगळी आणि एक 28 ते 30,000ची जी प्रायव्हेटची कॅन्डिडेटची जी यादी स्टाफ नर्सची अशी, ओके. याच्यामध्ये मी फक्त स्टाफ नर्स नाही म्हणते, बाकी सगळ्या संवर्गातील जे जे पदासाठी तुम्ही भरले तुमची अशीच मेरिट लिस्ट लागणार, ओके. आणि एकदा ही मेरिट लिस्ट आली की त्यानंतर याच्यामध्ये शब्द बघा, त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी, निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही होईल, ओके. एकदा कॉमन मेरिट लिस्ट लागली ऑल ओव्हर महाराष्ट्र की त्याच्यानंतर कार्यालयनिहाय, ओके, या पदनिहाय, म्हणजे समजायचं एक नागपूर आहे, नागपूर, ओके, DD ऑफिस, म्हणजे नागपूर रिजनची जे स्टाफ नर्सेसची जी यादी आहे, ओके, आणि नागपूर रिजनमध्ये स्टाफ नर्सेसची जी यादी आहे ती अशी लागेल, गव्हर्नमेंटची वेगळी लागेल आणि प्रायव्हेट स्टाफ नर्सची अशी वेगळी लागेल. तसेच कोल्हापूरची असेल तर सेम गव्हर्नमेंट स्टाफ नर्सची अशी लागेल आणि त्याच्यानंतर प्रायव्हेटची अशी लागेल, ओके. बट बोलण्याचं तात्पर्य असं की पहिलं मेरिट लिस्ट लागेल, एक कॉमन मेरिट लिस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र स्टाफ नर्सेसची, आणि त्याच्यानंतर 2 मिनटं, त्याच्यानंतर तुम्हाला कार्यालयीन म्हणजे जे विभाग आहे विभागानुसार आणि पदानुसार जी गुणवत्ता यादी आणि निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात येईल, ओके. आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे गुणवत्तेने निवड यादीमध्ये ज्यांचं नाव येईल सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ, ओके, सूचित करण्यात येते की कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह सांख्यांकित प्रती तयार करून ठेवाव्यात, ओके. त्यांनी काय सांगितलेलं आहे की ओरिजिनल, ज्यांना असं वाटते की नाही आमचं सिलेक्शन होईल, ओरिजिनल प्लस झेरॉक्स सेट सेल्फ सांख्यांकित, ओके. म्हणजे याच्यामध्ये अटेस्टेड म्हटलं, सेल्फ अटेस्टेड याचं कुठेही शब्द वापरला नाही. अटेस्टेड म्हणजे क्लास 1 जो ऑफिसर असतो त्याच्याकडून अटेस्टेड करतो, सगळ्यांना माहिती आहे की असे हे सेट तयार करून ठेवावे. आणि ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल आणि जे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहे, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कागदपत्र पडताळणी कुठे होणार आहे, विभाग स्तरावर, जसं नागपूर DD ऑफिस, कोल्हापूर DD ऑफिस, अकोला DD ऑफिस, नाशिक DD ऑफिस, पुणे DD ऑफिस, या जे पण आहे 7 ते 8 जे विभाग आहे त्याच्यानुसार त्या स्तरावर तुमची पडताळणी होईल. कारण तिथे त्या पर्टिक्युलर विभागाची काय लागेल, एक मेरिट लिस्ट लागेल, ओके. ते मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं काय म्हणते कागद पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग मिळेल, ओके. तर याच्यामध्ये यांनी असंच याच्यामध्ये कशासाठी हे नोटीस काढलेली आहे की उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालपव्यय टाळण्यासाठी व आगाऊ सूचना सर्व उमेदवारांना प्रसिद्ध करण्यात येत आहे. जाहिरातीमधील नमूद अटी, शर्ती व प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवाराची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, ओके. हे लक्षात इम्पॉर्टंट करा की शासनाचा ॲज वेल ॲज स्टुडंटचा वेळ वाचवण्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे, जाहिरातीनुसारच आणि शासन, ओके, जाहिरातीनुसार, ओके, आणि शासन तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवाराची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी ऑलरेडी असं हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं आहे की जर त्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र जस्ट लाईक उदाहरणार्थ आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदर
कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्याच्या सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस ओके तर बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. ओके तर यांनी काय म्हटलेलं आहे, हां जर तुमच्याकडे कुठलं एखादं प्रमाणपत्र नसेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ओके उपलब्ध नसेल, नियुक्तीपासून 1 महिन्यात मी सादर करीन ओके, किंवा अन्यथा हे सगळं जर खोटं राहील ओके, जे पण मी डॉक्युमेंट देत आहे ओके, तर माझी जी नियुक्ती झालेली आहे ती रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवारांनी सादर करायचे. ओके कोणतेही शैक्षणिक जात अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकाची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल. ओके शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा. ओके डेफिनेटली अगर समजा तुम्ही कुठलीही फसवणूक गव्हर्नमेंटची करत असेल तर तुम्हाला डिबार करण्यात येईल. ओके दॅट मीन्स तुम्हाला पुढे कुठलीही एक्झाम शासन सेवेचे कायमचे अपात्र म्हणजे डिबार करण्यात येईल. तुम्ही DHSची ओके कुठलीही परीक्षा पुढे देऊ शकणार नाही किंवा आणि तुमच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. अशा पद्धतीची नोटीस यांनी दिलेली आहे. आता कागदपत्रे तपासणीच्या वेळी कुठली हे ठेवायची बघा, उमेदवाराचं नाव, पदनाम, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक याच्यात लिहायचा. सर्वात पहिलं जन्मतारखेचे प्रमाणपत्र. ओके जन्मतारखेचे प्रमाणपत्र हे नसेल ओके, त्याऐवजी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र. शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10th बोर्ड सर्टिफिकेट, 10th बोर्ड सर्टिफिकेट म्हणत आहे की यामधून तुम्हाला डेट ऑफ बर्थ फक्त तुम्हाला बघितलं जाईल. ओके किंवा LC ओके ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके त्याच्यानंतर आहे जात प्रमाणपत्र आणि जातीचा तपशील म्हणजे जात प्रवर्ग. जात प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही OBC असेल तर याच्यामध्ये हे ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पोटजात पण लिहायचे तुम्हाला, प्रमाणपत्र दिनांक हे सगळं याच्यामध्ये लिहायचं, त्याच्यात लिहिलेलं आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये लिहिलं असते. ओके त्याच्यानंतर जात वैध म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके त्याच्यामध्ये पडताळणीच्या समितीचे नावसुद्धा लिहायचं, प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक हे सगळ्यांनी झेरॉक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये हे भरून ठेवायचं तुमचे डॉक्युमेंट, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार. याच्यानुसार मला हे कळतं की जानेवारी एंडपर्यंत डेफिनेटली तुम्हाला व्हेरिफिकेशनसुद्धा तुमचं होऊन जाईल. ओके म्हणजे DHSचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा, तुमची मेरिट लिस्ट आली की डेफिनेटली विदिन 7 डेजमध्ये तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुमच्या पर्टिक्युलर विभागाला. त्यामुळं त्यांनी ऑलरेडी तुम्हाला एक आगाऊ हे नोटीस दिलेली आहे. तर काइंडली सगळ्यांनी हे लक्षात धरून सगळे सर्टिफिकेट तयार करून घेणे. ओके त्याच्यानंतर जर उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिलियर ओके NCL बाबत बाकी जे OBC असो ठीक आहे, SBC त्याच्यानंतर आहे NT CD आणि B ओके हे सगळे ओके आणि VJ ओके हे यांच्यासाठी प्रमाणपत्राचा नंबर, दिनांक, वैधता कालावधी म्हणजे कितीपर्यंत वैधता आहे ओके म्हणजे एंड एक्सपायरी कधीची ती. त्याच्यानंतर डोमेसाईल अधिवास म्हणजे त्याच्यात लिहायचं. त्याच्यानंतर आहे तुम्हाला जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जसं आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला SSC म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र याच्यात लिहायचं, 12वीचं पदविका डिप्लोमा याच्याबद्दल ओके आणि डिप्लोमा और ग्रॅज्युएशन जे पण आहे, पदव्युत्तर म्हणजे जर याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट या ग्रॅज्युएटबद्दल ओके. त्याच्यानंतर आहे इतरत्र काही असेल तर ते ओके. अनुभव प्रमाणपत्र अगर जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे की अनुभव प्रमाणपत्र पाहिजे आहे तर अनुभव प्रमाणपत्राचा तपशील तुम्हाला लिहायचा, पदाचे नाव, कालावधी, संस्थेचे नाव आणि संस्था शासकीय होती, निमशासकीय होती, खाजगी होती आणि तिथं वेतन किती भेटत होतं ओके. ते जर तुम्ही रजिस्ट्रेशन, आता रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात नर्सिंग काउन्सिलचं, फार्मसी काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल फिजिओथेरपिस्टकडील नोंदणी प्रमाणपत्र ओके. नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक, आता नर्सिंगचा XLV वगैरे नंबर असतो. त्याच्यानंतर आहे दिनांक, कधी केलं ते आणि त्याचा कालावधी ओके. म्हणजे सध्याच्या पद्धतीचा कालावधी म्हणजे 2022 नर्सिंगचा 2022 ते 2027पर्यंत हे व्हॅलिडिटी आहे, तर हे त्याच्यामध्ये असं लिहायचं कालावधी. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचे MSCIT सर्टिफिकेट याच्याबद्दल आहे का येस ऑर नो याच्यामध्ये लिहायचं, झालं असेल तर ते प्रमाणपत्र कधीचं पासआउट वगैरे याच्यात लिहायचं. तर समांतर आरक्षण असेल, समांतर आरक्षण म्हणजे अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सगळे डॉक्युमेंट जाहिरातीनुसार याच्यामध्ये प्रमाणपत्र, त्याचा दिनांक, हे दिव्यांग, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक
ओके, याच्यापैकी जे क्रमांक असेल, जे सर्टिफिकेट असेल त्याचं ते लिहायचं. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तुम्हाला जसं DMERला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्ही हे सादर केलं होतं तेच झेरॉक्स करायची आणि इथे तुम्ही देऊ शकता. आणि अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, म्हणजे याच्यामध्ये एक तर तुमचं आधार कार्डवर तुमचा पत्ता असेलच. ओके, तो नसेल तर मग जो पण पत्ता, लाईट बिल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड. ओके, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालू, एनिथिंग. ओके, स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला लागतील, पासपोर्ट साईज. ओके, जे तुम्ही परीक्षेच्या वेळी जे फोटोज लावले तेच फोटो, जे स्कॅन केलं असेल तसेच फोटो तुम्ही लावा, म्हणजे दॅट इज गुड. ओके, त्याच्यानंतर नाव बदलले असल्यात गॅझेट, जसं आता विवाहानंतर बऱ्याच महिलांनी नाव बदलतात. ओके, तर त्यांचं गॅझेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागेल इथं. ओके, गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल अगर नाव चेंज केलं असेल तर. अशा पद्धतीनं ही DHSनी एक आगाऊ नोटीस तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून वेळोवेळी तुमचा पण वेळ वाचला पाहिजे आणि DHSचा पण वेळ वाचला पाहिजे. त्यामुळं DHSने सांगितलं की डेफिनेटली मला ह्या पत्रानुसार असं वाटतं की DHSची जी रिवाइज्ड आन्सर की ही पुढच्या 7 दिवसामध्ये अपलोड होईल आणि त्यानंतर विदिन 7 डेजमध्ये मेरिट लिस्ट येऊन, ओके, म्हणजे कॉमन मेरिट लिस्ट येऊन, ओके, त्या पुढच्या एक 2 ते 3 दिवसामध्ये डेफिनेटली तुम्हाला त्याच्यानंतर, ओके, एक विभागीय पदानुसार मेरिट लिस्ट लागेल आणि जानेवारी एंडमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन असू शकतं जानेवारी एंडमध्ये. तर डेफिनेटली हा एक क्रायटेरिया मला असा माझ्या प्रोबॅबिलिटीनुसार, आय डोंट नो हे कितीपत खरं असेल, बट अकॉर्डिंग टू दिस लेटर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आपापले सगळे सर्टिफिकेट करून रेडी ठेवा. ओरिजिनल, ओके, प्लस 2 ते 3 सेट तुम्ही डेफिनेटली अटेस्टेड करून ठेवायला पाहिजे. ओके, सो दिस इज इट फ्रॉम माय साईड. ओके, ज्या लोकांना लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं असेल की DMERमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. अजूनही भरपूर हजारच हे झालेले आहेत, 1000 SMLपर्यंतच आपल्याला 1100-1200पर्यंतच ऑर्डर मिळालेले आहे. अजून भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचं नाव आलेलं नाही. जसे ऑर्डर मिळतील तसं आपल्या स्टुडंटची जी लिस्ट आहे मी ते टाकणारच. आणि DHSला पण होप्सो भरपूर विद्यार्थी लागतील आपले. मला एवढंच बोलायचं आहे, जर तुम्ही ESIC आणि नॉर्सेट 6साठी प्रिपरेशन करत असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंगचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. ओके, लर्न नेक्स्ट टीम ही सज्ज आहे तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या नोकऱ्या, चांगलं एज्युकेशन, सगळ्या गोष्टी देण्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही तो कोर्स जॉईन करा. सोबतच टेस्ट सिरीज सगळ्या ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहे, तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा. जर आवडलं तर कोर्सेस जॉईन करा. ओके, क्लासेस पुढे जात आहे तर डेफिनेटली लवकरात लवकर जॉईन करायचं असेल तर इथून आपल्याला साधारणतः 3 ते 3.5 महिने भेटणार आहे नॉर्सेटसाठी. ESICची अजून ॲडव्हर्टाइजमेंट आली नाही, पण भविष्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट 1 महिन्यामध्ये येऊ शकते. तर त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करत राहा, जेणेकरून तहान लागल्यानंतर जर तुम्ही विहीर खोदाल तर डेफिनेटली तुमची तहान भागणार नाही. ओके, कळलं का तुम्हाला? म्हणूनच म्हणतोय की वेळेपूर्वीच स्वतःची प्रिपरेशन चालू ठेवा. जे लोक वेळेवर अभ्यास करतात त्यांचं काहीच होत नाही. जे लोक मागच्या वर्षीपासून या मागच्या 6 महिन्यापासून व्यवस्थितरित्या अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस तेवढेच वाढतात. ओके, थँक्यू. जय हिंद.